नमस्कार, रोकठोक पर आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराविषयी। विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, कला, क्रीडा, अर्थकारण या सगळ्या बाबतीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना घडू शकते यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही। मात्र हे असं घडतंय हे खरं आहे। ही घटना घडली आहे अहमदनगर जिल्ह्यात जातीतून बहिष्कृत केलेल्या महिलेला परत जातीत घेण्यासाठी तब्बल 15 लाखाची जात पंचायतीने मागणी केली। ती लाच मागितली गेली। शांताबाई शिंदे नावाच्या महिलेवर जात पंचायतीनं पतीची हत्या केल्याचा आरोप ठेवत बहिष्कार टाकला होता। न्यायालयानं मात्र हत्येच्या आरोपातून शांतीबाईंची निर्दोष मुक्तता केली होती। असं असतानाही त्यांना जात पंचायतीनं अग्निपरीक्षा द्यायला लावली। 2,30,000 रुपयाचा दंडही ठोठावला। हा दंड शांतीबाईंनी भरला देखील। मात्र एवढ्यावरच हे प्रकरण संपलं नाही। मुलाच्या लग्नाच्या वेळी पुन्हा जात पंचायत आडवी आली। आता शांताबाईंनी पोलिसात तक्रार केली आहे। महाराष्ट्रात हे नेमकं काय चाललंय? असे प्रकार अहमदनगर जिल्ह्यातच नेमके अधिक का संख्येने होताना दिसत आहेत? वैदू समाजानंच ही जात पंचायत रद्द ठरवली असताना ती पुन्हा कशी कार्यरत आहे? एखाद्या गावात जेव्हा जात पंचायतीच्या आदेशावरून अख्ख्या कुटुंबाला वाईट टाकलं जातं तेव्हा त्यांची अवस्था काय होते? शिक्षणाच्या अभावामुळे अशा जात पंचायती फोफावतायत का? आणि असे प्रकार रोखण्यासाठी काय करायला हवं यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात जात पंचायतीचं भूत या खास कार्यक्रमात। जात पंचायतीचं भूत या कार्यक्रमात आज आमंत्रित केले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना संपूर्ण महाराष्ट्र गेले 3 दशकाहून अधिक काळ भटक्या विमुक्त समाजामध्ये ज्यांनी ती निरलस सेवा केली, जे प्रबोधनाचं कार्य केलं, त्या कार्यकर्ता गिरीश प्रभुणे सरांना अवघा महाराष्ट्र ओळखतो। गिरीश प्रभुणेजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि जातीपातींच्या ह्या उतरंडीचे अभ्यासक प्राध्यापक प्रकाश पवार। आमच्या कोल्हापूरच्या स्टुडिओमधून प्राध्यापक प्रकाश पवार आपल्याबरोबर आहेत। ज्या महिलेनं हे तक्रार पोलिसात करायची धाडस दाखवलं त्या शांतीबाई शिंदे, तक्रारदार शांतीबाई शिंदे आपल्याबरोबर आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत। शांतीबाई, आपलंही स्वागत। आपल्याबरोबर आहेत कृष्णा शिंदे हे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वैदू समाजाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कृष्णा शिंदे आहेत। सर्वप्रथम आपण जाऊया शांतीबाई शिंदे यांच्याकडे। शांतीबाई शिंदे, जात पंचायतीनं आजवर तुम्हाला नेमका काय त्रास दिलाय? तुम्ही त्याच्या विरोधात नेमकं काय केलं? मला बोला शांतीबाई। मला त्यांनी पंच बसून लोणीमध्ये पंच बसून मग मला देवळात नेले। इथं आपलं बोला लोणी आपलं गंगादेवीच्या इकडे नेलेले आहेत। मला गंगादेवीच्या इथं नेऊन मला आंघोळ सगळं कपडे माझे उतरून माझे आंघोळ घालायला सांगितले। आंघोळ घातले, मी बळजबरीने कपडे उतरून माझे कपडे परत आंघोळ केले। गार पाण्याने आंघोळ करून परत मी कपडे घातले। कपडे घालून परत मला देवळात नेले, नारळ फोडायला सांगितले, नारळ फोडले मी तिथं। आणि परत तांदूळ दिले मला खायला, जास्त मला त्यांना कमी तांदूळ। मग ते खाले मी आणि ते तुकले 3दा दिले, 3दा तुकले मी खाऊ। शांतीबाई, तुम्ही तोंडात तुम्हाला तांदूळ, शांतीबाई तुम्ही मला सांगा, तुम्हाला तोंडात तांदूळ घ्यायला सांगितले आणि ते थुंकायला सांगितले, हे कशा करता करण्यात आलं? ते चावून बोला शांतीबाई, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? शांतीबाई पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, परंतु प्रेक्षको, जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक आहे। शांतीबाई, तुमचा आवाज मगाशी पोहोचत नव्हता काही तांत्रिक अडचणीमुळे। सांगा, तुम्हाला तांदूळ नेमके का चावायला लावलेले होते? शांतीबाईंपर्यंत आपला आवाज काही कारणाने पोहोचत। हा बोला तांदूळ खाऊन तुकल्यानंतर
ते कोरडं तांदूळ निघल्यावर दोषी असे समजले जाते ना असे म्हणलेले आहेत मला. मग पाणी जर असल्यावर ते दोषी नाही असे सांगितलेले आहेत मला. मग ते मी जास्त तांदूळ हा प्रकार शांतीबाई नेमका केव्हा झाला? काही तांत्रिक अडचणींमुळे शांतीबाईंपर्यंत आवाज आपला पोहोचत नाही. काही क्षणात ही तांत्रिक अडचण दूर करण्यात येईल. आपण कोल्हापूरला जाऊया प्रकाश पवार यांच्याकडे. प्रकाश पवार, जवखेडामधलं हत्याकांड आपण पाहिलं ते नगर जिल्ह्यातलं होतं, त्याआधी सोनईमधलं हत्याकांड तेही नगर जिल्ह्यातलं, आणि आता आपण बघतोय तोही प्रकार हा नगर जिल्ह्यातच झालेला आहे. नेमका नगर जिल्ह्यामध्ये असा काय प्रभाव आहे की अशा प्रकारच्या अंधश्रद्धांच्या घटना, अशा प्रकारच्या दलित समाजातल्या घटना वारंवार आपल्या समोर येत आहेत? अहमदनगर जिल्ह्यामध्येच केवळ या घटना घडत आहेत असं नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ह्या घटना घडत आहेत. याचं एक कारण अलीकडच्या कालखंडातलं आहे, ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरती इथल्या लोकशाही संस्थांच्या व्यतिरिक्त संस्था ज्या पारंपरिक आहेत त्यांचं नव्याने पुनर्जीवन होत आहे. आणि अहमदनगर तसा पाहिला तर एक भाग हा अत्यंत मागास आहे, जिथं पाणी पोचत नाही, जिथं विकासाची संधी नाही आणि लोकांना शिक्षणापासूनही दूर राहायला लागलेलं आहे. या कारणामुळे परिणाम असा होतोय की त्या ठिकाणचे जुने अभिजन, ज्याला आपण म्हणतो जाती व्यवस्थेतले, जात पंचायतीमधले, त्यांना पैशासाठी म्हणून हा एक नवीन मार्ग सापडलेला आहे. आणि या ते एका बाजूने अशा प्रकारची छळवणूक करून, म्हणजे एक व्यवस्था निर्माण करून, एक नियमनाचं साधन निर्माण करून त्याच्यामार्फत ते त्यांच्या उपजीविकेचा एक मार्ग शोधताना दिसत आहेत. आणि ही एक पार्श्वभूमी आहे. दुसरी पार्श्वभूमी याच्या व्यतिरिक्त आहे, ती म्हणजे या सर्व भागामध्ये सरंजामी प्रवृत्तीचे भरपूर लोक आहेत. आणि सरंजामी प्रवृत्तीच्या लोकांमुळे एका अर्थाने रिॲक्शन सुद्धा येत आहे या सर्व गोष्टींना. आणि या रिॲक्शनचा एक भाग म्हणून म्हणजे हे वैदू समाजाच्या जात पंचायतीच्या अखेरीचं, जिथं दलितांवरती हत्याकांड होत आहेत दलितांचे किंवा त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत, त्याच्या पाठीमागचं कारण हे आपली जात ही उच्च कोण आहे आणि उरलेल्या समाजामध्ये आपल्याला इकॉनॉमीच्या मार्फत किंवा तिथल्या सामाजिक दर्जाच्या मार्फत काहीतरी अन्याय करायचा आहे, या प्रकारच्या जुन्या जातीच्या संबंधितल्या प्युरिटीच्या संकल्पनेचं पुनर्जीवन होतंय असं दिसतंय. मला तुम्ही सांगा की अशा प्रकारच्या गोष्टी या कायद्यानं गुन्हा आहेत, मग पोलीस अशा प्रकारात काय करतात असा आपला अनुभव आहे? कारण हा जो प्रकार आहे त्या स्त्रीची एक प्रकारे धिंड काढण्यात आली. आपण पाहताय काय तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु त्यांना तांदूळ खाऊन ते थुंकायला सांगण्यात आले आणि ते जर कोरडे असतील आणि ओले असतील याच्यावर त्यांचं निर्दोषत्व सिद्ध होतं. आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झालेला आहे. मला तुम्ही सांगा, जादूटोणा विधेयक आपल्याकडे विधानसभेत पारित झालेलं आहे. अशा वेळी पोलीस काय करतात? आपला अनुभव काय आहे? पोलिसांच्या बद्दल आपण म्हणायला गेलो तर असं दिसून येईल की पोलीस हे अंमलबजावणीची यंत्रणा आहे, परंतु याच्या अगोदरच्या काय यंत्रणा आहेत, उदाहरणार्थ न्याय व्यवस्था आहे. भारतीय राज्यघटनेने कायदा केलेला आहे. हा कायदा आणि न्याय व्यवस्था या दोन्ही गोष्टींना पारंपरिक व्यवस्था आव्हान देत आहे. आणि हे आव्हान दिल्यानंतर पहिला पंगा किंवा पहिली लढाई ही पोलिसांची आणि अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या जात पंचायतीच्या लोकांची होते. मूळ मुद्दा असा आहे की हे लोक मुळातच सांगून काय गुन्हे करत नसतात. त्याच्यामुळे परिणाम असा झालेला आहे की हे उघड होईपर्यंत आणि लोकांमध्ये अवेअरनेस येईपर्यंत पोलिसांपर्यंत घटना जायला बराच वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर पोलीस जेव्हा या घटनेची चौकशी करतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की या घटनेमध्ये केवळ एका समूहाचे हितसंबंध गुंतलेले नाहीत, तर अनेक लोकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि ह्या सर्वांची एक चेन आहे आणि या चेनला ब्रेकअप करणं, मोडून टाकणं
सहजासहजी शक्य होत नाही. त्याच्यामुळे पोलीस देखील काही प्रमाणामध्ये अपयशी होताना दिसतात. म्हणजे पोलिसांना जर यशस्वी व्हायचं असेल तर मुळातच भाग असा आहे की जाणीव जागृती ही शिक्षणाच्या मधली बरोबर आहे. येणं गरजेचं आहे. त्याचं काय करायचं आणि ही प्रथा कशी उखडून टाकायची याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपला संपर्क पुन्हा शांतीबाई शिंदे आणि गिरीश प्रभुणे यांच्याशी झालेला आहे पुण्यामध्ये. शांतीबाई शिंदे, तुम्हाला जेव्हा हे तांदूळ खायला सांगण्यात आले त्याच्यानंतर नेमकं काय घडलं आणि एखाद्या कुटुंबाला वाईट टाकलं जातं, जात त्याच्याशी संबंध तोडते, म्हणजे नेमकं काय होत असतं? तुमचं कुटुंब काय हाल अपेष्टा त्रास मागची काही वर्ष सहन करतंय? हो, सण काढलेले ना माझ्या नवऱ्याची खून झाल्यापासून मी तरच काढतच राहिलेली आहे. आवाज नाही येत. तुम्ही 2,30,000 रुपये मागे दंड भरला. मी तरच काढतच राहिलेली. माझ्या नवऱ्याची खून झाल्यापासून माझे दीर, सासू, सासरे हे खूप हो भरलेलीच आहे. 2,30,000 रुपये भरलेले आहे. हे मला दोषी ठरवलेले तांदूळ खाऊन. तांदूळ खाऊन तुम्हाला दोषी ठरवल्यामुळं हे कोणी दोषी ठरवलं? भारतात 30,000 रुपये भरलेले दंड. शांताबाई, तुम्ही मला सांगा, तुम्हाला दोषी कोणी ठरवलं? तुमची तर न्यायालयानं मुक्तता केली होती, निर्दोष मुक्त झालेला होता. हे पंच समितीने. ही पंच समिती म्हणजे माणसं कोण असतात? तुमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी? ओ ये दास हा बोला. दासर जोगिनी म्हणला ही जे कोरडे तांदूळ निघालेले आहे हिला जातीतून बाहेर काढायचं, हिला सोड चिठ्ठी द्यायचे. मग परत राजा आंबाड त्यांनी म्हणलेली आहे हिला घरातून बाहेर काढून टाकायचे. हिला घरात वावरण्याची हिला काही ते नाही, हिला काढूनच टाकायचे, आपल्या घरात ठेवायचेच नाही. आणि हिला सोड चिठ्ठी पण द्यायचे. पोरं याच्या बरोबर राहिल्यावर या पोरांना सुद्धा बायका नाही करून देणार आम्ही. पोरांना सुद्धा आम्ही जातीत नाही घेणार. आणि हिला वावरायची पण काही अधिकार नाही इथं. शांताबाई, सासू सासरे म्हणले ही माझी सून माझी लेकाची खून केलेली आहे. सासू सासरे. शांतीबाई, मी तुमचं दुःख समजू शकतो. त्या दुःखाला वाचा फोडण्याकरता आणि तुमच्या नंतर कुठल्या एका शांतीबाईला असं दुःख येऊ नये म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय. याच्यातनं एक जनजागृती आणि त्याहीपेक्षा सरकारला या प्रकारची दखल घ्यायला, इतर माध्यमांना याची दखल घ्यायला, सर्वसामान्य माणसाला याची जाणीव व्हायला आपण हा कार्यक्रम करतोय की एकीकडे लोकसभेच्या अध्यक्षा महिला असताना दुसरीकडे काय फरफट चालली आहे, ही दोन्ही विदारक चित्र आपल्याला समाजासमोर मांडायची, ती विसंगती आपल्याला मांडायची. आपल्याबरोबर गिरीश प्रभुणे आहेत. गिरीश प्रभुणे, स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या विकासाच्या गंगेत ही माणसं पोहोचू शकली नाहीत म्हणून यांना हे भोगावं लागतंय. लोकशाही नावाची व्यवस्था असताना ही जात पंचायत नावाची गोष्ट नेमकी इतकी प्रभावी का बरं ठरते? गिरीश प्रभुणे, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? जात पंचायत ही जी रचना आहे ही या समाजामध्ये, हा ऐकू येतोय? बोला बोला. येतोय? बोला. जात पंचायत ही जी रचना आहे या समाजातली, काय हा ही संपूर्ण समाजामध्ये या ज्या भटक्या, विमुक्त, वनवासी, आदिवासी हे जे सगळे आहे त्याच्यामध्ये आजही अस्तित्वात आहे. कायदा जरी झालेला असला जात पंचायती किंवा याच्या विरोधात आणि एकीकडे लोकशाही पद्धती असली तरी अजूनही यांच्यापर्यंत, या समाजापर्यंत लोकशाहीची दारं किंवा पावलं अजून पोचलेली नाहीत. लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं सरकार. लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे न्यायालय निर्माण करतं. या न्यायालयापर्यंत जाण्याची रचना अजून यांच्यापर्यंत नाही. आपण पोलीस यंत्रणेला याच्यात काही वेळेला दोषी धरतो, पण पोलिसांपर्यंत हा सगळा प्रकार जायला मध्ये अंतर खूप आहे. त्यामुळे या समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. भटके, विमुक्त या सगळ्या याच्यात
हे प्रबोधन करण्याकरता जिथे यांच्या जातपंचायती भरतात, जिथे यांच्या जत्रा भरतात, जसं आहे जेजुरीला जातपंचायत भरते, मालेगावला भरते, याला पाथर्डी तालुक्यात शेगावला भरते, मढीला भरते, या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी समाजातल्या प्रमुख मंडळींना एकत्र करून त्यांच्यापुढे कायदे काय आहेत, कशा प्रकारचं जगलं पाहिजे, शिक्षण कसं घेतलं पाहिजे, न्यायालयाची कशी दारं हे आहेत, न्यायालयात जाऊन काय फायदा होतो, न्यायालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला न्याय मिळतो म्हणजे काय होतो, हे सगळं नवीन पिढीपुढे आलं पाहिजे. अजूनही सुशिक्षित माणसापर्यंत हे कायदे गेलेले नाहीत, कायदा माहितीच नाही आहे. त्यामुळे या मागासलेल्या जाती जमातींपर्यंत जायचं असेल तर यातले जे प्रमुख आहेत सगळे, यांची एक महापंचायत बोलावली पाहिजे, जे समाजातले वकील, न्यायालयातले न्यायाधीश अशी मिळून एक बैठक घेतली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये या जातपंचायतीमधले जे पंच आहेत, जे परंपरागत न्याय देतात, म्हणजे अग्निदिव्य करावं लागतं. आता मी काही जणांशी या स्टुडिओत येण्यापूर्वी बोललो, वेगळ्या जातीतल्या जात प्रमुखांशी. आणि परप जातीतल्या मुलीशी लग्न केलं तर त्याला जातीच्या बाहेर काढलं जातं सर्व जातींमध्ये. म्हणजे आजही खाप पंचायत किंवा कुठलंही हे केलं तर या प्रकारचा हे होतो की त्याला अस्पृश्य ठरवलं जातं, त्याच्याशी संबंध तोडला जातो. पण त्याला परत घेतलं जातं. भटक्या विमुक्तांमध्ये त्याला 2 रुपये ते 12 रुपये हा दंड भरला तर परत घेतला जातो. हा 14 लाख रुपये दंड, 2.5 लाख रुपये दंड आणि तांदूळ कोरडे निघाले म्हणून दंड, त्याला बाहेर काढणं, ही अमानुषच आहे. म्हणजे हे जातपंचायतीच्या न्यायात जी काही पद्धती आहे त्याच्यात हे कुठेही बसत नाही. अमानुष अगदी म्हणजे अमानुष ज्याला गौरीचा दंड इंग्रजीमध्ये केला जातो. गिरीश प्रभूने ज्याला इंग्रजीमध्ये बार्बेरियन असं म्हणतात, ती ही बार्बेरियन संस्कृती आहे की ज्या संस्कृतीचा एकही निशाणा खरं तर या देशात शिल्लक राहायला नाही पाहिजे. परंतु आजही जात पंचायती अस्तित्वात आहेत. मग या जात पंचायती नेमक्या कुणाला हव्या असतात? कृष्णा शिंदे यांना मी प्रश्न विचारणार आहे. प्रेक्षको, अत्यंत धक्कादायक अशी घटना नगर जिल्ह्यामध्ये घडली. तिथे एका महिलेला आपल्या पतीच्या खुनावरून न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली असताना देखील जात पंचायतीनं 15 लाख रुपयाचा तब्बल दंड ठोठावला. त्याआधी जाती बहिष्कृत करू नये म्हणून 2,30,000 रुपयाचा दंड ठोठावला होता. तो त्या महिलेनं भरला. परंतु नंतर तांदूळ खायचे, म्हणजे मुठभर तांदूळ घ्यायचे, ते तोंडात चावायचे आणि थुंकून टाकायचे, त्यातले जसे कोरडे निघतात त्याच्यावरती रक्कम ठरत असते. असा अत्यंत अघोरी प्रकार आत्ताच्या या काळात काही दिवसापूर्वी घडला. त्या प्रकरणातल्या शांतीबाई शिंदे ज्या तक्रारदार आहेत, ज्यांच्यावर असे अन्याय आणि अत्याचार झाले, त्या आपल्या बरोबर आहेत. परंतु सवाल असा आहे की या समाजातले धुरीण जे आहेत, या समाजातली जी मोठी माणसं आहेत, या समाजातले जे शिकले सवरले आहेत, अशी माणसं काय करतात? आपल्याबरोबर कृष्णा शिंदे आहेत, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र वैदू समाज. या वैदू समाजाला एक प्रकारची आयडेंटिटी महाराष्ट्रात नाही, अत्यंत विस्कळीत असा समाज आहे. तो समाज हा एक वोट बँक म्हणून आपल्याकडे पाहिलं जात नाही, किंवा तो वोट बँक नाही म्हणून त्यांना तसा नेताही नाही आहे. अशा प्रकारची आत्ता त्यांची परिस्थिती आहे. आपल्याबरोबर कृष्णा शिंदे आहेत. कृष्णा शिंदे 27 एप्रिल, माझी माहिती जर बरोबर असेल तर 27 एप्रिल 2014ला वैदू समाजाची एक परिषद भरली होती आणि त्यात जात पंचायत भरवता कामा नये अशा स्वरूपाचा ठराव पारित करण्यात आला होता, मंजूर करण्यात आला होता. मग आत्ता शांतीबाई शिंदे यांच्या प्रकरणात काय घडलं? कुठली जात पंचायत आली? उदयजी, प्रथम आपले लक्ष असे वेधितो मी, मुळात वैदू समाज हा भटका समाज आहे. याला गावकुसात कुठेही स्थान नाही. आता पवार सरांनी जे सांगितले एकदम मार्मिक सांगितलेले आहे त्यांनी. वैदू समाज हा पूर्वापार म्हणजे ब्रिटिश काळापासून, हा ब्रिटिश राजवटीपासून गावकुसाच्या बाहेर राहणारा समाज आहे. पूर्वी जी जात पंचायती याची आवश्यकता होती, का म्हणून की गावात स्टेबल नव्हता समाज. गावात आज जे आपण पाहतो महात्मा गांधी तंटामुक्त योजना जी राबवली जाती, ती 2 घरातली 2 समाजातली वाद ही वाढू नये यासाठी राहत. पूर्वी वैदू समाज हा भटकंती करणारा असल्यामुळे आणि निरक्षरी सर हा समाज आमचा, माझ्यासारखे तरुण मंडळी आज शिकलेली आहेत. पूर्वी माझे वडील असतील, माझे पूर्वज असतील, हे शिकलेले लोक नाही सर. यांना मुळात समाज काय आहे हे वैदू समाजापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. यांचे समाजातले जे वाद व्हायचे ते समजा माझ्या घरात
माझे वडिलांकडे चालत आलेली जी परंपरा होती पंचप्रमुख म्हणून, तर पंच बसायचे आणि मिटवायचे, पंच परमेश्वर हा सिद्धांत आमच्या वैदू लोकांच्या मनात आजही रूढ आहे. सर तुम्ही जो सांगितला 27 तारखेला आम्ही जो ठराव घेतलेला आहे तो अतिशय योग्य प्रकारे केलेला आहे. त्यास आमचा संपूर्ण वैदू समाजातील युवकांचा पाठिंबा आहे. मूठभर हे जे श्रेष्ठ किंवा आपण जे म्हणतो यांना पंच कमिटी, हे तथाकथित पुढारी सर यांचे आपण जे म्हणतो यांचे खायचे दात एक आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत सर. मुळात हे असे गोरगरीब अडाणी समाजांना हे फसवतात, फसून त्यांची फसवणूक तर इतक्या मोठ्या प्रमाणात करतात की त्यांना काही समजत नाही म्हणून त्यांचा ते दुरुपयोग करतात आणि अशा प्रकारे आगोरी कृत्य करतात. याचा प्रथम मी निषेध करतो सर. हे जे कोणी याच्यात कल्प्रिट्स आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे या मताचं तर मी आहे. परंतु याच्या पुढे जाऊन सर आज जात पंचायतीची पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आवश्यकता नाहीये. आज समाज स्टेबल झालेला आहे, आज समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे. या गोष्टी कुणी आज मानू नये. आम्ही आमच्याकडे म्हणजे शिर्डी परिसरामध्ये अशा करता मुद्दा तो नाहीये. तुमच्या समाजानं ठराव केला की जात पंचायत असता कामा नये. हा संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे तर अख्ख्या भारताचा प्रश्न आहे. कुठे जात पंचायत आहे तर कुठे खाप आहे. सगोत्र लग्न केलं म्हणून एखाद्याला वाईट टाकायचं किंवा ठार मारून टाकायचं किंवा अशी धिंड काढायची नग्न करून, हे कसले प्रकार चालले आहेत. गिरीश प्रभुणे आपल्याबरोबर आहेत. गिरीश प्रभुणे, मला तुम्ही सांगा, पूर्वीच्या काळी जेव्हा न्याय संस्था अशा नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती तेव्हा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या 2 वर्षापूर्वी मी येतोय कृष्णा शिंदे, मी येतोय तुमच्याकडे. गिरीश प्रभुणे, मला तुम्ही सांगा की अशा प्रकारे न्याय व्यवस्था अस्तित्वात नसताना या छोट्या छोट्या जात पंचायती एक प्रकारे न्याय व्यवस्थेचं काम करत होत्या. ती व्यवस्था चालू होती, परंतु अलीकडच्या काळात त्याच्यात अघोरीपणा आलेला दिसतोय, अतार्किकपणा आलेला दिसतोय. आणि जेव्हा सक्षम न्याय व्यवस्था असते तेव्हा सुद्धा अशा जात पंचायती चालतात. याच्या मागची समाजशास्त्रीय कारणं आपल्याला काय दिसतात? फक्त वेळ घेतो ज्याप्रमाणे आपण म्हणतात आम्ही त्याचं जात पंचायतीचं समर्थन नाही करीत. ज्या पद्धतीनं यांच्यापर्यंत शिक्षण जायला पाहिजे, शिक्षण झालं नाही. बोला बोला. हॅलो, बोला गिरीश प्रभुणे बोला. शिक्षणाचा अभाव हा यातला मुख्य भाग आहे. आणि ह्या जातपंचायती ज्या आहेत या हे भटकत असतात. अजूनही पूर्णतः हे स्थिर झालेले नाहीत. स्थिर जरी झाले असले तरी यांना गावामध्ये अजून जातीचा दाखला मिळत नाही, कुठलाही रोजगार नाही. पूर्वीचे रोजगार, वैदू समाज हा वैद्यकी करणारा समाज होता, तो लोखंडाच्या ह्याच्यामध्ये आला, कुलप चाव्या दुरुस्त करणं. त्यामुळे यांना शिक्षण नाही, शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत. आधुनिक जगातलं जे काही चाललेलं जे आहे, कायदा आहे, कानून आहे, व्यवस्था आहे, जे शिक्षणातनं मिळणारे लाभ आहेत, या सगळ्यापासून तो वंचित आहे. आणि हे वंचित असण्याचं कारण का तर गावामध्ये नोंदी नाहीत, जातीचा दाखला नाही. तर जातीचा दाखला मिळणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, रहिवासी दाखला मिळणं, या सगळ्या अडचणी या शिक्षणाशी आहेत. आणि हे शिक्षण जर घेतलं नाही तर पुढे काय होणार? आणि त्यामुळे ते आहेत तसेच आहेत, अजूनही पालामध्ये राहतात. मला खूप मोठ्या प्रमाणात वैदू समाज माहिती आहे. नगर जिल्ह्यातला आहे, सोलापूर जिल्ह्यातला आहे, बार्शी जवळचा आहे. आजही ते वेगळ्या ठिकाणी जाऊन पालामध्ये राहतात, औषधं देतात, जडीबुटी देतात. आणि ती मुलं बाळं सगळी त्यांच्याबरोबर असतात. सर्व समाज अजून स्थिर नाही झालेला. आणि जर याला शाळेत जायचं असेल तर एका ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार हवा असेल तर उद्योगधंदा काढला पाहिजे, शिक्षण पाहिजे. आणि ह्या सगळ्यापासून तो वंचित असल्यामुळे असा महाराष्ट्रातला भटके विमुक्त, मोठ्या जाती सोडल्या तर सगळा जो भटकंती करणारा समाज आहे, असा 1.5-2 कोटी लोक आहेत की ज्यांचा अजून शाळेशी संबंध नाहीये. आणि त्यामुळे हे प्रश्न राहतात. मग त्यांना कुठलाही प्रश्न आला तर तो त्या पंचायतीपुढे जातो. ही पंचायत अचानक उभी राहते. ती रोज त्यांच्याबरोबरच असतात, त्यांच्याबरोबरच राहत असतात, ते कोणी वेगळे नसतात. पण तो घटना घडली की त्यांच्यापुढे हा प्रश्न आला की मग तो पैसा, मग त्याचा सगळा लाभ घेणं हे येतं. त्यामुळे ह्या कायद्याचं अज्ञान, शिक्षण नाही आणि रोजगाराची कुठल्याही प्रकारची साधनं नाही, याच्यावरती चांगला उपाय काढला पाहिजे. यांना दाखले दिले पाहिजे. गिरीश प्रभुणे, आपण उपायांची चर्चा करणार आहोत. वेळ एका ब्रेकची झाली आहे.
आपण हे सगळे उपाय विचारात घेणार आहोत, परंतु आत्ताच्या घडीला तुम्ही दिलेली सर्वात महत्वाची आणि धक्कादायक माहिती अशी आहे की 10.5-11 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 2.5 कोटी लोक हे असे भटके विमुक्त आहेत आणि ते न्यायाच्या मूळ प्रक्रियेपासून वंचित आहेत, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये नाहीत, शाळा तर सोडूनच द्या, रोजगाराची साधी साधनं सुद्धा त्यांना उपलब्ध नाहीत. हीच खरी समस्या आहे. शांतीबाई शिंदे आहेत ज्यांच्यावर अशा प्रकारे जात पंचायतीनं बहिष्कार टाकला होता. शांतीबाई शिंदे, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की आपल्या समाजानं ठराव करून जात पंचायत भरता कामा नये, जात पंचायतीनं कोणताही असा आदेश काढता कामा नये, कोणावरही असा जुलूम करता कामा नये असे आदेश दिलेले होते. याची आपल्याला कल्पना आहे का, आपल्याला माहिती तरी आहे का की जात पंचायत ही चांगली गोष्ट नाही, ही चुकीची गोष्ट आहे आणि आपल्या समाजानेच रद्द ठरवलेली आहे? जात पंचायत तर चांगली असं सांगत होते मला, माझे सासू सासरे सगळे, कोर्टात नाही जायचं म्हणून. पण तुम्हाला माहितीये का तुमच्या समाजानेच ती रद्द ठेवलेली आहे? मला काय सांगू. तुम्ही पाहताय की अशा समाजाला आमच्या समाजात रद्द आहे ते कोर्ट कचेर. प्रकाश पवार, प्रश्न तुम्हाला असा आहे की असा एक प्रकारचा प्रचंड मोठा भटका समाज आहे, अशा भटक्या समाजाचे विविध बाजू आहेत, परंतु त्यातला अत्यंत महत्वाचा असा वैदू समाज ज्याचा आता उल्लेख गिरीश प्रभुणे देखील विस्तृतपणे करत होते. या समाजातली जी मागासलेपण आहे त्या मागासलेपणामध्ये ही जात पंचायत आहे का? सर्वच भटक्या विमुक्त समाजात आपल्याला अशा जात पंचायती आढळतात की ज्या असं अघोरी कृत्य करत असतात? नाही, सर्वच भटक्या विमुक्त समाजामध्ये. हा बोला. सर्वच भटक्या विमुक्त समाजामध्ये अशा प्रकारच्या जात पंचायत आहेत, परंतु या जात पंचायतींचा आधार हा आपण पाठीमागे एका जाती व्यवस्थेमध्ये पाहतो, परंतु मला असं वाटतं की आपण आधुनिक काळामध्ये याचा आधार वेगळ्या पद्धतीने शोधला पाहिजे. हा आधार मला माझ्या आकलन क्षमतेप्रमाणे मला असं वाटतोय की ह्या भणंग अर्थव्यवस्थेमध्ये आहे. कारण अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने बदलली आणि त्या बदललेल्या अर्थव्यवस्थेनुसार लोकांना असं दिसून आलं की कष्ट न करता पैसे मिळवता येऊ शकतात, कष्ट न करता भरपूर पैसा कमवण्याची वेगवेगळे टेक्निक्स असू शकतात. त्यापैकी जात पंचायत हे एक टेक्निक यांनी आत्मसात केलेलं आहे. दुसरा मुद्दा याला जोडून येतो तो असा आहे की परंपरागत समाजामध्ये जे परंपरागत राजकीय अभिजन होते, म्हणजे उदाहरणार्थ वैदू समाजाचे सुद्धा त्यांचे एक अभिजन होते, असे इतर भटक्या समाजाचे अभिजन आहेत. त्या सर्वच अभिजनांना त्यांच्या समाजावरती नियंत्रण ठेवणं आणि त्या समाजाला एक कामगार म्हणून वापरणं, त्यांच्या उत्पन्नाचं साधन म्हणून वापरणं, ही प्रक्रिया घडताना यातून दिसते. परंतु मूळ मुद्दा आहे की यातून बाहेर कसं पडायचं, तर याच्यासाठी भारतामध्ये आत्तापर्यंत साधारणपणे 2 प्रारूप घडलेले आहेत. त्यापैकी पहिलं प्रारूप होतं ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घडवलेलं होतं आणि त्यांनी सोलापूर या ठिकाणी भटक्या विमुक्तांना मुक्त केलं आणि त्यांना जमिनी देणं, त्यांना स्वातंत्र्य देणं, अशा पद्धतीची एक चळवळ राबवलेली होती. दुसरी चळवळ जर आपण पाहायला गेलो तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा प्रयोग केला. त्याचे नेतृत्व करणारी व्यक्ती आपल्या बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा दिसून येतो, गिरीश प्रभुणे आपल्या बरोबर आहेत. या दोन्ही प्रकारच्या प्रारूपांमधून जर गेलो आपण तर एका अर्थाने असं दिसून येईल की यांच्यामध्ये काही प्रमाणात का होईना परंतु प्रबोधन घडेल. परंतु प्रबोधनाला मर्यादा कोणती आहे, तर आता ज्या शिंदे ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या बोलतायत, त्यांना बोलता सुद्धा नीट येत नसेल तर त्यांना भाषा समजू शकत नाही, काय बोललं जाते ती भाषा समजू शकत नसेल तर आधुनिकतेचा अर्थच लागू शकत नाही. अशा वेळेस परंपरागत मार्गाने त्यांना प्रबोधन करणं गरजेचं आहे. म्हणजे सामाजिक चळवळ त्यांच्यामध्ये राबवताना सुद्धा परंपरागत पद्धतीची उदाहरणं त्यांच्या आकलन क्षमतेमध्ये बसतील अशी उदाहरणं घेणं गरजेचं आहे. इथं आपणाला आठवण येते ते म्हणजे न्यायमूर्ती रानडेंनी अशा पद्धतीने परंपरागत पद्धतीने सुधारणा करा, प्रबोधन करा अशा पद्धतीचा विचार मांडला होता आणि तशा पद्धतीनेच या समाजातल्या काही शिकलेल्या सवरलेल्या व्यक्ती पुढे आल्या तरच यांच्यामध्ये काहीतरी बदल
बदल होऊ शकतो, अन्यथा हा बदल त्यांच्यामध्ये होणं अशक्य आहे. उलट त्यांच्या समूहातले लोक असं म्हणतील की हा समूह आपल्याला उपलब्ध झालेला आहे, त्याचा वापर आपण आपल्या हितसंबंधांसाठी करून घेऊ आणि तो सातत्याने होताना आपल्याला दिसतोय. आपल्याबरोबर कृष्णा शिंदे आहेत. कृष्णा शिंदे, ही प्रक्रिया आपल्या समाजामध्ये बदलाची प्रक्रिया आहे, ती अत्यंत हळू आणि संथ होताना दिसते. याची नेमकी कारणं काय आहेत? एक भाषेचा अडसर आहे, कारण माझी माहिती जर बरं असेल तर बरेचसे वैदू समाजाचे लोक हे तेलुगू भाषा देखील बोलतात, किंवा सोलापूरचे असल्यामुळे सोलापुरात तेलुगू भाषेचा त्याचाही प्रभाव आहे. नेमकं असं काय कारण आहे की एक विकासाचा जो प्रयत्न होतोय त्याला फारशी फळं येताना मुळात दिसत सर, हा नाही? समाज जो आहे मायग्रेशन, बोला सर मुळात हा वैदू समाज जो आहे तो मायग्रेशन झालेला समाज, हा आंध्रामधून, सर मुळात वैदू समाज हा मायग्रेशन होऊन आलेला आहे महाराष्ट्रामध्ये. हा महाराष्ट्रामध्ये भटकंती म्हणजे पोटा पाण्यासाठी आलेला समाज आहे. सर तुम्ही जे म्हणता प्रबोधन करण्यासाठी जी आवश्यकता आहे त्याच्यात मी किंवा संघटना किंवा वैदू समाज संघटना असेल किंवा इतर शासकीय बाबी असतील या पूर्ण करू शकत नाही सर. याच्यासाठी शासनाने किंवा स्वयंसेवी संस्थांनी एनजीओ मार्फत हे काम केलं पाहिजे सर. त्याच्यासाठी सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती आम्हाला सुद्धा की भाषा जी आहे मराठी भाषा ही आमच्या लोकांना अजूनही कळत नाही सर. मराठी भाषेचं जे मूळ मराठी भाषा बोलणारी जी व्यक्ती तिला समजत नाही. मी समजा मराठीतून त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं, त्यांची आकलन क्षमता नाही सर, त्यांची आकलन क्षमता नाही, समजून घेण्याची जी कॅपॅसिटी ती नाही. अजूनही हे लोक जे आहेत हे जोखाडात गुंतलेले सर. आता शांताबाईचं उदाहरण घ्या, ह्या बाईंना जात पंचायतीकडे ह्या गेलेल्या नाहीये किंवा आलेल्या ह्या विषयावर मी बोलत नाही, परंतु हे लोक अशा पुढाऱ्यांना मोठेपणा देऊन आमच्या समस्या मिटवा असं बोलण्याचं गरजच नव्हती. यांचं मुळात मॅटर हे कोर्टात गेलेलं मॅटर होतं. यांच्यावर जो 302चा गुन्हा दाखल झाला होता याचं चार्जशीट दाखल झाल्यानंतर मी तिथं गेलो होतो सर. त्या बाईला आठवत नसणार आहे, पण मी ज्यावेळेस त्या माहिती घेतली होती त्यावेळेस तिथं गावित म्हणून एसपी होते नगरला, त्यांनी सांगितलं ही न्यायालयीन प्रक्रिया आहे म्हणे शिंदे, याच्यात तुम्ही आंदोलन करून हे करून या गोष्टी मिटणाऱ्या नाही म्हणे. हे ज्यावेळेस कोर्ट त्या बाईला न्याय देईन तोच तिचा पुरावा आहे म्हणे ती निर्दोष आहे म्हणून. त्यानंतर निर्दोष झाल्यानंतर यांनी सुद्धा समाजाकडे जाण्याची मला तरी काही आवश्यकता वाटत नव्हती. समाजाकडे जावं, मला प्रमाणपत्र द्यावं, मला तुम्ही निर्दोषत्व सिद्ध करून द्यावं, याची यांना काहीच आवश्यकता नव्हती. कृष्णा शिंदे, हाच तर खरा सवाल आहे की समाजाकडे, समाजातल्या जाती पंचायतीकडे जायची गरज नव्हती, तरी देखील आज सुद्धा गिरीश प्रभुणे यांनी देखील मान्य केलं आहे की अशा प्रकारे जात पंचायती अस्तित्वात आहेत, त्याच्या निर्मूलनाचा प्रयत्न हाच खरा सवाल आहे. आपल्याबरोबर गिरीश प्रभुणे आहेत. गिरीश प्रभुणे, या समस्येचं निराकरण अशा करता व्हायला हवं, या समस्येचं महत्त्व कदाचित शहरात बसलेल्या प्रेक्षकांना कळणार नाहीये. याचं कारण त्यांच्यापर्यंत अशा प्रकारच्या घटना एकतर पोहोचत नाहीत किंवा पोहोचल्या तरी त्यांचा विश्वास बसणार नाही. अशा प्रकारची जात पंचायतीची व्यवस्था आता अनेक गावात आपल्याला दिसते. त्याचं शांतीबाई शिंदे या जिथं जागतं उदाहरण आहेत. परंतु हे जर दूर करायचं असेल तर न्याय व्यवस्था असतानाही जात पंचायतीकडे लोक जातात, हे एका बाजूला सत्य. दुसरीकडे या प्रश्नाचं महत्त्व आमच्या राजकारण्यांना वाटत नाही का, हा खरा सवाल आहे. प्रश्न व्यापक आहे परंतु तो महत्त्वाचा नाही असा वाटतोय. काय नेमकं सांगाल? मुळामध्ये हॅलो, हा बोला बोला. मुळामध्ये हा सगळा जो विषय आहे हा अद्यापपर्यंत हा समाज संघटित झालेला नाही. हा सगळाच भटके विमुक्त किंवा हा जो समाज आहे हा अजून संघटित नाही आहे. ही कुटुंब आहेत, छोटे छोटे घटक आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची सामाजिक व्यवस्था आज नाही, शासनाची नाही. पण त्यांची समस्या काय आहे? जातीतलाच किंवा परका कुणी पालाच्या समोरून गेला तरी प्रश्न सुरू होतो. सासू सासरे इतर जे आहेत ते नंतर नवऱ्याला सांगतात की हा येऊन गेला, तो कशाला आला. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या असुरक्षितता आहे. यांची वस्ती केली पाहिजे कुठेतरी, ती वस्ती करून त्यांना सुरक्षा दिली पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणातून हे झालं पाहिजे. एक उदाहरण आहे, वेगवेगळ्या जात पंचायतीमध्ये मी बसलेलो आहे, त्याच्यात यमगरवाडीच्या आणि आत्ता चिंचवडला आम्ही जे गुरुकुल चालवतो भटके मुक्तात, त्यात एक आई वडील गेले आणि भाऊ आणि बहीण हे दोघं जण होते. तर भावानी बहिणीचं लग्न 8-9 वर्षाचा भाऊ आहे
आणि 6-7 वर्षाची बहीण आहे, भावानी बहिणीला दुसऱ्याला देऊन टाकलं. तो म्हणला की आता माझाच अधिकार आहे बहिणीवरती. कशावरती दिलं तर बिस्किट पुड्यावरती दिलं. एवढ्या लहान वयामध्ये त्याच्यावरती हा संस्कार आहे की आपण काहीतरी घेतलं की आपल्या बहिणीला आपण देऊ शकतो. त्यामुळे जातपंचायतीचा जो संस्कार आहे हा जर दूर करायचा असेल तर योग्य अशी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. ही पर्यायी व्यवस्था आज जिथे जिथे पालं आहेत, तांडे आहेत, या ठिकाणापर्यंत ती पोचली पाहिजे. ती कदाचित एक शिक्षकी शाळा असेल तर शाळेतला शिक्षक सुद्धा हे काम करू शकतो. त्या तिथला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तोही करू शकतो. अन्य जातीतले लोक जे आहेत सुधारलेले तेही करू शकतात. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पालांवरनं पारद्यांची भांडणं असतील, वैदूंची भांडणं असतील, कुठेही असेल तरी आता सर्व समाजातली लोक त्या ठिकाणी जातात आणि सोडवण्याचा प्रयत्न करतात, समजावून सांगतात. जोशी समाजातली एक बीड जिल्ह्यातली घटना होती. 1 कोटी रुपयाचा दंड द्यायला तयार असूनही जातीने त्याला आत नाही घेतलं. 1 कोटी रुपये द्यायला तयार आहे, नाही म्हणले आम्ही घेणार. परिवर्तन केव्हा होईल? हा राहिलेला जो समाज आहे, स्वीकारणारा किंवा न स्वीकारणारा, त्याचं प्रबोधन झालं पाहिजे, तो शिकला पाहिजे. हा शिकून ज्यावेळी मोठा होईल त्यावेळी हे जातपंचायतीचं भूत कमी होईल. पण पर्यायी व्यवस्था आज नाहीये. आज वकील करायचा असेल तर 1 लाख रुपये 2 लाख रुपये घेतल्याशिवाय केस हातात घेत नाहीत. रोज भांडणं चाललेली असतात, रोज बारीक सारीक घटना असतात आणि वकिलाकडे गेलं की 5-50 हजार रुपये तो मागतो. आता या बाईने आता जे सांगितलं ते पैशातलं आहे. सासू सासऱ्यांना या दंडाची रक्कम त्या पंचांनी नाही, पंचांनी सासू सासऱ्यांना दिले. 2-2.5 लाख रुपये सासू सासऱ्यांनी दिले. म्हणजे हे या सुनेकडनं पैसे घेतले. तर हा सगळा व्यवहार नीटपणे हाताळायचा असेल तर यांची तालुकानिहाय एक व्यवस्था केली पाहिजे. तहसील ऑफिस किंवा BDO ऑफिसमध्ये सर्व ज्या जाती आहेत त्याच्या प्रमुखांना बोलवलं पाहिजे. एखादा चांगला वकील दिला पाहिजे. 2-4 अन्य समाजातले कार्यकर्ते दिले पाहिजेत आणि महिन्यात किंवा 4 महिन्यात जे काही प्रश्न निर्माण होत असतील ते सोडवण्याची व्यवस्था केली पाहिजे. ज्याला जातपंचायत म्हणू नका, पण लोकपंचायत म्हणावं लागेल, लोक न्यायालय म्हणावं लागेल. ती व्यवस्था जोपर्यंत सक्षमपणे पुढे येऊ शकत नाही तोपर्यंत या जातपंचायती या अशा चालू राहणार. गिरीश प्रभुणे, सर्वच जातपंचायती असं शोषण करतात असंही नाही. बरोबर आहे. मी अनेक ठिकाणी पाहिलेले की अत्यंत सुलभतेने व्यवस्थितपणे या जातपंचायती चाललेल्या पाहिलेल्या आहेत. परंतु आता जी जात पंचायत गिरीश प्रभुणे आपल्या समोर आली, त्या जात पंचायतीचं काम जे आहे ते अत्यंत घृणास्पद, निंदनीय आणि अघोरी अशा स्वरूपाचं आहे. नुसतेच पैसे मागितले गेले नाहीत तर अंधश्रद्धा पसरवण्याचाही प्रयत्न अशा प्रकारच्या जात पंचायतीतनं झाला. आज कृष्णा शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि तो म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि त्याहीपेक्षा सुद्धा जात पंचायतीकडे जायची गरजच निर्माण का झाली त्या व्यक्तीला, हा खरा सवाल आहे. जात पंचायत जर काढायची असेल तर त्या समाजाला जास्तीत जास्त मुख्य प्रवाहात आणणं हाच खरा त्यावरचा उपाय आहे. जे प्रेक्षक कार्यक्रम बघतात त्यांच्यापैकी अनेकांना या कार्यक्रमाचं महत्त्व निश्चित कळणार नाही. याचं कारण हा जो समाज आहे हा शहरात कधीच नसतो. हा शहराच्या बाहेर खेड्यापाड्यात आणि खेड्यापाड्यात सुद्धा नाही तर खेड्याच्याही गावकुसा बाहेरचा हा समाज आहे. आत्ताच गिरीश प्रभुणे यांनी सांगितलं की 10.5 कोटीच्या महाराष्ट्रात जवळपास 1 ते 1.5 ते 2 कोटी लोक असे राहत आहेत जे न्यायापासून वंचित आहेत. त्यामुळे आपापली न्याय व्यवस्था जात पंचायत हीच त्यांच्यासाठी एक आधार बनते. प्रेक्षको, हा प्रश्न महत्त्वाचा अशा करताय, जरी त्याची व्यापकता शहरात जाणवत नसली तरी देखील महत्त्वाचा अशा करताय की आज इथं एका व्यक्तीच्या सन्मानाचा प्रश्न निर्माण झालाय. आज कृष्णाबाई शिंदे यांनी धाडस केलं आणि त्या माध्यमांच्या समोर आल्या. मला कल्पना आहे की आज माध्यमांसमोर न येण्याकरता त्यांना त्यांच्या जात पंचायतीनं काय प्रकारच्या धमक्या दिल्या असतील, काय प्रकारचे भोग भोगायला लागतील याची जाणीव करून दिली असेल. तरी देखील आज शांतीबाई शिंदे आपल्याकडे आल्या आणि त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. माध्यमातून हे प्रकरण समोर आणलं. आज झी 24 तासनी आणलं. उद्या इतर अनेक माध्यमं हे प्रकरण निश्चित उचलून धरतील. समाजातला दबाव वाढेल आणि कुठेतरी या समाजातली ही ठिणगी एक मशालीत रूपांतर होईल. त्याकरताच हा कार्यक्रम केला होता.
गिरीश प्रभुणे यांच्यासारखे या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करणारी माणसं खरोखरच आदर्शवत म्हटली पाहिजेत, कारण या समाजात काम करणं ही सोपी गोष्ट नाही. एकतर भाषेचा अडचण, ज्याचा उल्लेख आता कृष्णा शिंदे यांनी केला, तर दुसरीकडे हा समाज अत्यंत विस्कळीत किंवा तो तसा ठेवण्यातच असलेला राजकारणांचा रस, ज्याच्यावर प्रकाश पवार बोलले, हे काम अतिशय कठीण आहे. या लढ्याला बळ मिळावं म्हणून देखील आम्ही आज हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.